सृष्टीचे निर्माते, समस्त विश्वकर्मा समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड, जेल रोड परिसरातही भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भगवान श्री विश्वकर्मा मंदिर, सायट्रिक पंचक, जेल रोड, नाशिक रोड येथे श्री विश्वकर्मा मय पांचाळ सेवाभावी संस्थेच्या वतीने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व समाजभूषण डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, MLT एक्स-पेक्सचे डायरेक्टर तथा समाजसेवक इंजिनियर नारायण क्षीरसागर, माजी नगरसेवक अशोक सातभाई, विशाल संगमनेरे, सुनील बोराडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल बेरड, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुणे आणि देणगीदारांचा सत्कार करण्यात आला। यात विलास जंजाळकर, मधुकर सोनवणे, गोकुळ पवार, देविदास इंगळे, दीपक हिरे, गजानन राजगुरे, हिरालाल गणोरकर, मधुकर सोनवणे, सुनील सूर्यवंशी, अशोक रुळे, नंदकिशोर रुळे, सुखलाल खैरनार, सुभाष रुळे, दिनेश रुळे, ईश्वर विरडकर, हेमंत सोनवणे, शांताराम हिरे, कैलास शिरसाट, निशांत वाघ यांचा सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विश्वकर्मा मय पांचाळ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांताराम हिरे, उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुनील वाघ, सचिव गजानन राजगुरे, उपसचिव मनोहर सपकाळ, खजिनदार हिरालाल गणोरकर, उपखजिनदार नंदकिशोर रुळे, सल्लागार कैलास शिरसाट, सदस्य चेतन दांडगे, रवींद्र हिरे, डॉक्टर संदीप सुतार, देविदास इंगळे, निलेश राऊत, दत्तात्रय वाघ, संदीप सोनवणे, महेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र हिरे यांनी केले। सदर जयंती उत्सव सोहळ्यात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या काही अडीअडचणी असतील, काही व्यत्यय असेल, काही परिस्थितीचे प्रॉब्लेम असतील, तरी सगळे मागे सारून आतापर्यंत जसं कार्यकर्त्यांनी कार्य केलं असंच इथून पुढेही असंच कार्य त्यांच्या हातून घडो, एवढी प्रभू विश्वकर्माच्या चरणी मी विनंती करतो, प्रार्थना करतो। त्याचबरोबर ज्यांनी त्या जुन्या लोकांनी सगळ्यांची नावं घेत नाही, सोमवंशी काका असतील, ते विदगावचे गाडीवाले असतील, सायकल पत्रिका वाटतात, त्या सर्वांनाही मनापासून धन्यवाद। महाराज ह्या लोकांनी खूप कष्ट घेतले। सुरुवात अतिशय छोट्या प्रयत्नातून झाली, छोटा आणि गरीब समाज, परंतु त्यांनी 6 महिन्यामध्ये या ठिकाणी विश्वकर्मा महाराजांचं मंदिर बांधलं, जे आमच्या सुवर्णकार समाजालाही जमलं नाही। ज्या मंदिर बांधायला त्यांना 2-3 वर्ष लागली। सांगायचा आनंद म्हणजे मागच्याच वर्षी या दिवशी आदरणीय आपले आमदार राहुल पटिकले यांच्याकडनं मी, तुम्हाला आठवत असेल की मोबाईलवरून त्यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली आणि त्यांच्या निधीतनं आज हा सभामंडप पूर्ण होतोय। त्यांनाही मनापासून आपल्या सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांचे आभार। माझं वाक्य परत थोडंसं बारकाईने ऐका। जी दशा आजची आहे आपली, ती फक्त आपली दिशा योग्य नाही आणि आपली गती योग्य नाही, आणि म्हणून आज आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो। मग प्रसंग काय आहे? गरिबी आहे, शिक्षण चांगलं नाहीये। विश्वकर्मा सभागृह हे जे नाव घेऊन आपण लोकार्पण सोहळा करणार आहे, तर ज्या पद्धतीने आज आपण इथे आलो त्याच पद्धतीने त्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला राहायचं आहे। दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक समाज बांधवाने आपलं एक सभासदत्व स्वीकारायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या संस्थेचा उत्कर्ष होईल आणि पुढच्या वाटचालीत आपले जे आपण कार्यक्रम करतो त्याला मोठा हातभार लागेल। तर प्रत्येकाने, कोणी नवीन माणूस आलेला असेल, आपल्या नातेवाईक आलेला असेल किंवा कोणी असेल, तर त्याला सभासद करून घेणं हे आपल्या प्रत्येक समाजाने आपले कर्तव्य समजलं पाहिजे। आणि ह्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी सुद्धा असं या परिस्थितीत उपस्थित राहिले, तसंच आपण खातं राहायचे। आज या कार्यक्रमाला आपल्या इथे मान्यवर जे आले, डॉक्टर धर्माधिकारी क्षीरसागर साहेब, अशोक भाऊ, संगमनेरे साहेब, महंत, तर ह्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो। तसेच ह्या ठिकाणी नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक।